मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 68 मागील भागात. काय आजच्या दिवशी बैलाची पूजा केली तुझ्या बायकोने? धन्य आहे बाबा तुझी पंजाबी कुडी. मायरा सोबतच सगळे हसून त्याला चिडवत. आता पुढे. अरे वा, एवढं काय हसताय, आम्हाला पण सांगा, आम्ही पण हसण्याचा आनंद घेतो. दादा आपलं आवरून झालं तसे हॉलमध्ये सगळे हसताना दिसले तसे विचारत. काही नाही दादा, नवीन संसार नवीन करामती. तेच ऐकत होतो. मायरा दादांना हसून सांगत. हो हो, ही कॉन्सेप्ट सध्या आमच्याकडे पण जोरात सुरू आहे. काय अर्जुन? दादा एक नजर करणला पाहून अर्जुनला विचारत. दादा तुम्ही कुठे यांच्या नादी लागताय? अर्जुन काय कमी आहे जे आता तुम्ही पण? करण त्रासून दादांना आणि बाकी सगळ्यांना पाहून. घे रे एन्जॉय करून. नवीन नवरीचे 9 दिवस फक्त, मग कोण चिडवणार आहे? काय राज, बरोबर ना? दादा पण सगळ्यांमध्ये सामील होऊन मज्जा मस्ती करत. काय मग लीडर, कशी झाली पहिली अंघोळ? तुमची काय मज्जा आहे बाबा. अख्ख्या केसरचं झाडच आहे तुमच्या बेडरूम मध्ये. रोजच केसर पाण्याने अंघोळ, केसर फेस पॅक, सुगंधी सुगंध सगळीकडे. साल्या चेहरा बघ जरा आरशात, काश्मीरच्या चप्परशनसारखा गुलाबी गुलाबी झालाय. काय केलं काय एवढं? दादा आणि बाकी सगळे मस्करी करण्यात गुंतले तसा करण शेजारी बसलेला राज त्याच्या कानात फुसफुसत त्याला चिडवत. राजने चिडवलं तसे गुलाबी गाल आणखीनच मोहक झाले आमदार साहेबांचे आणि डोळ्यासमोरून तरळून गेला तो मगासचा उठण्याचा प्रसंग. आज खरंच केसर पाण्याने अंघोळ झाली होती दोघांची. काही नाही केलं, तू तुझ्या लस्सीकडे लक्ष दे, नाहीतर. करण तिला आठवून राजला बडबडत होता. तशी बोलता बोलता नजर समोर गेली आणि ओठातले शब्द ओठातच राहिले. समोर त्याची नवी नवरी जिना उतरून खाली येताना दिसली. तशी त्याची नजर तिच्यावर खेळली. नेहमीपेक्षा आज काही वेगळी दिसत होती. जणू नव्या नवरीचं तेज आज दिसू लागलं असावं तिच्या चेहऱ्यावर. कारण ही तसंच होतं म्हणा. प्रेमाची कबुली दिल्यापासून तिच्या चेहऱ्यावरून नजर काही हटतच नव्हती आणि आज ती हटेल असं वाटत पण नव्हतं. दिसतच इतकी गोड होती की पापणी पण लावू नये असं वाटून गेलं क्षणभर. आज पुन्हा एकदा लग्नात घातलेली पिवळ्या रंगाची पैठणी घातली होते तिने. तोच हिरवा चुडा, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, मोगऱ्याचा गजरा आणि खऱ्या अर्थाने आज शोभणारा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र. तशीच दिसत होती अगदी जशी पहिल्यांदा लग्नाच्या मांडवात तिला पाहिली होती. फरक होता तो फक्त चेहऱ्यावरचा भावाचा. त्यावेळी बावरलेली, घाबरलेली, त्याला अनोळखी समजणारी ती आज हसतमुखाने त्याच्या मनावर अधिराज्य गाजवत जीवनात आनंद भरत होती. हाय हाय, काय दिसते तू वहिनी, एकच नंबर. गायत्री दी तू पण. दोघींना पाहून अर्जुनने शिट्टी वाजवली तशी करणची तंद्री तुटली. तुझीच आहे ती, तोंड बंद कर, माशी जाईल नाही तर. राजने तिला डोळे फाडून पाहणाऱ्या करणला जाग करत आवाज दिला. आल्या का दोघी? सुंदर दिसतायत हो. चला करूया सुरुवात. नीलूने सगळी तयारी करून ठेवली आहे आधी. पाडव्याच्या ओवाळून घेऊ, मग भाऊबीज. या रे पोरांनो, बसा पाटावर. मंत्री साहेब या तुम्ही पण. दोघी आल्या तशा माई, दादा, करण आणि राजला आवाज देत. गुणाजी बस तू पण त्यांच्यासोबत. बायकोने केलं आहे सगळी तयारी. नीलूने समोर 4-5 पाट रांगोळी भोवती सजवून ठेवले होतेच. आरतीची ताट पण तयार होती. माईने सांगितलं तसं दादा, मग करण, राज आणि त्याच्या बाजूला गुणाजी असे सगळे एकसाथ येऊन बसले. प्रत्येकाच्या समोर आरतीचं ताट घेऊन ज्याच्या त्याची लक्ष्मी उभी राहिली. माईनी सुरुवात केली तशा तिघींनी पण औक्षणला सुरुवात केली. अख्खा देखरेखीला आणि नवीन सुनांना प्रथा शिकवायला समोरच बसल्या होत्या. शिमरनला माईने नीट समजावून सांगितलं होतं, त्यामुळे तीही सगळ्यांना पाहून पाहून करत होती.
अर्जुन नेहमीसारखा आपला कॅमेरा घेऊन सज्ज होताच अनमोल क्षण टिपण्यासाठी. चला गिफ्ट द्या पटापट सगळ्यांनी, बघू कुणाचं काय गिफ्ट आहे. ओवाळून झालं तशी अख्खान शेजारी मायरा हसून सगळ्यांना पाहत. आमचं गिफ्ट काही दाखवण्यासारखं नाही, आम्ही वचन दिलंय आमच्या सौना. इथून पुढे सगळा वेळ त्यांच्या ज्या त्यांच्या इच्छा आमच्या कामामुळे पूर्ण होऊ शकल्या नाही त्या आता पूर्ण करू. काय बरोबर ना सुनीता? दादा म्हणाले तसे सगळे टाळ्या वाजवून दोघांना पाहत. गुणाजीने पण नीलूसाठी छानशी साडी आणली होती. सगळे वाट पाहत होते ते नवीन जोडप्यांची. राजने पण सुंदरसा गोल्ड सेट सिमरनच्या हातावर ठेवला तसे सगळे करणकडे पाहू लागले. हे काय 2000 फक्त एवढे ठेवले ताटात? गिफ्ट कुठे वहिनीचं? फोटो काढणारा अर्जुन करणने ताटात ठेवलेले पैसे पाहून विचारत. अर्जुन झाली बाबा त्याची गिफ्ट सेरेमनी. गिफ्ट पडलं पण कधीच वहिनीच्या गळ्यात. हो ना वहिनी? मागून गायत्री वरडली तसे सगळे त्यांना चिडवत पाहत. बरं नका त्यांच्या मागे लागू, चला पुढची तयारी करा. गायत्री चल. माईनी दोघांवर घसरलेल्या गाडीला ब्रेक लावत गायत्रीला आवाज दिला तसे नीलूने आणखीनच 2 पाठ लावले, ज्यावर अनिरुद्ध आणि अर्जुन आले आणि गुणाजींच्या जागेवर गोपू बसला. अप्पांसमोर अक्का तर बाकी सगळ्यांसमोर गायत्री आणि आर्या ताट घेऊन उभ्या राहिल्या. दादाने सुरुवात केली तशी गायत्री करण पासून सुरुवात करत एकेकाला ओवाळत गिफ्ट गोळा करत होती. गुणाजीला फोटो काढायला सांगत सगळे मज्जा मस्ती आणि गायत्रीची खोडी काढत ओवाळणीचा आनंद घेत होते. मागे उभ्या सिमरन आणि खुशी सगळ्यांना पाहून खुश तर होत्याच, पण भाऊबीजचा आनंद काही दोघींच्या नशिबी नव्हता. दोघेही या बाबतीत सारख्याच होत्या. जोडीदार कितीही खंबीर आणि रक्षा करणारा असला तरी भाऊ तो शेवटी भाऊच असतो, ज्याला माहेरचा ओलावा असतो. मोठा असला की धाकात ठेवणारा पण सावलीसारखा मागे उभा आणि लहान असला की खोडकर भांडायला हक्काचा पार्टनर. मज्जा असते या नात्याची जी दोघींनाही लहानपणापासून अनुभवता आलीच नाही. झालं का ओवाळून? चला उठा. आता नीलूने मस्त नाश्ता केलाय त्यावर हात साफ करा. गायत्रीचं ओवाळून झालं तशा माई सगळ्यांना आवाज देत. माई अजून कुठे झालंय? थांबा जरा. सगळे जागचे उठले तसा राज आवाज देत. अनिरुद्ध आणि तो अजूनही तसेच बसून होते. काय रे, काय बाकी राहिलं आता? माई बसलेल्या दोघांना पाहत. या दोघी राहिल्या ना? अनिरुद्धने समोर उभ्या सिमरन आणि खुशीकडे इशारा केला. तशा दोघी एकमेकींना पाहून दोघांना पाहत. म्हणजे? मायरा कुतूहलाने विचारत. म्हणजे सगळ्यांना प्रत्येक सणाचा आनंद मिळाला. तू पण ऑनलाईन का असे ना, पण भावाला ओवाळून आलीस ना, मग या दोघींना मागे कशाला? राज समोरून गोंधळून बघणाऱ्या दोघींना पाहून सगळ्यांना सांगत. काय झालं, नाही आवडणार का तुम्हाला आम्ही भाऊ म्हणून? दोघी अजून पण तशाच उभ्या राहिल्या तसे दोघे विचारत. दोघींना तर काय बोलावं कळत नव्हतं. फक्त अश्रू काय ती उत्तर देत होती. माईनी जवळ येत दोघींना शांत केलं. तशी खुशी राजसमोर तर सिमरन अनिरुद्ध समोर ओवाळायला उभी राहिली. थँक्यू. समोर उभ्या राहिल्या तशा दोघांचे आभार मानत आनंदाने आणि भरलेल्या डोळ्यांनी दोघींनी ओवाळणी केली. दोघींच्या ताटात आज पहिल्यांदा भावाची ओवाळणी पडली होती. गुणूदादा तुम्ही पण बसा ना, मी ओवाळलं तर चालेल ना तुम्हाला? माई मी. राजला ओवाळून झालं तशी खुशी माईंना विचारत. अगं विचारतेस काय, चांगली कल्पना आहे. बस रे गुणाजी. बहिणीची कमी होती तीही पूर्ण झाली आज तुझी. माई साहेब नको नको कशाला, वहिनी साहेब आहेत त्या. मला कसं? गुणाजी हात जोडून नकार देत. दादा आणि माईंनी कितीही आपलेपणाने वागवलं तरी मालक होते ते. मालकांनी त्यांच्या पंगतीत बसवलं म्हणून त्यांच्या ताटात हात घालू नये इतकी तर समज
आणि जाण होती त्याच्याजवळ. आपण आपली पायरी वळखून राहावी या विचारांचा होता तो. खुशी तो नाही ऐकायचा. गायत्री सांगून कंटाळली, पण तो काही मानला नाही. खूप तत्ववान आणि निष्ठेचा आहे तो. खुशी आग्रह करून पण गुणाची हात जोडून बाहेर गेला तशा माई तिला सांगत, असू द्या चला, सगळा कार्यक्रम छान पार पडलाय आता. पेटपूजा करा. दादा विषय बदलत म्हणाले तसे सगळे एक एक करून हॉलमध्ये आले. नाही नाही, पेटपूजा नंतर दादा, माझं गिफ्ट द्यायचं बाकी आहे अजून सगळ्यांना. गायत्री मागोमाग येत दादांना आवाज देत, सगळे खाण्यामध्ये गुंग होतील त्याआधी तिला सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट द्यायचे होते. गायत्री दी, मी सगळ्यात आधी, दे लवकर. गिफ्टचं नाव ऐकून अर्जुन गायत्रीच्या मागे येत, तुला काही नाही आणलंय, सगळ्यांकडून मागून मागून घेतलंस ना गिफ्ट, तरी माझ्याकडून पाहिजे का? गायत्री त्याला चिडवत, मी कुठे मागितले, ते तर सगळे इतकं प्रेम करतात माझ्यावर म्हणून दिले. गिफ्टला नाही कसं म्हणणार, म्हणून घेतलं मी. सगळ्यात लहान आहे ना मी, म्हणून लाड करतात माझे सगळे. हो ना दादा, चल दे लवकर तुझं पण गिफ्ट. नेहमीसारखी नाटक करत, दादा हे तुझ्यासाठी. किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचे बेस्ट कलेक्शन आहे गाण्याचं. तुम्हाला आवडतात ना प्रवासात गाणे ऐकायला? माई, हे तुझ्यासाठी. ॲक्युप्रेशर इक्विपमेंट आहेत. तुझे पाय दुखतात ना, त्यासाठी खूप छान आहे हे. गायत्रीने सगळ्यांना लागणाऱ्या आणि आवडणाऱ्या गोष्टी गिफ्ट म्हणून आणल्या होत्या. मागे मागे करून त्रास देणाऱ्या अर्जुनला त्याचं गिफ्ट टेकवलं तसा तो गप जागेवर बसला होता. अनिरुद्ध, राज, सिमरन, मायरा, गोपू, अक्का, नीलू, तिचा करंदा सगळ्यांना एक एक करून गिफ्ट दिले. वहिनी, कुठे गेली होतीस तू? हे तुझं गिफ्ट. गायत्रीने एक बॉक्स खुशी समोर धरला. माझ्यासाठी? काय आहे? बघ ना उघडून. गायत्रीने हसून सांगितलं. तसं तिने उघडलं. पाहिलं तर त्यात छानसं कलरफुल स्टोनचं हातातलं ब्रेसलेट होतं. कसं आहे, आवडलं ना? गायत्री आनंदाने तिचा चेहरा पाहत विचारत. हा, म्हणजे ठीक आहे, असू दे आता, आणलंय तर. खुशी चेहरा बारीक करून ते पाहत, अगं नाही आवडलं का तुला? मला वाटलं. तिचा बारीक चेहरा पाहून गायत्री पण चेहरा उतरून तिला विचारत. खुशी? गायत्रीचा चेहरा उतरला तसं करण तिला आवाज देत, अहो नाही आवडलं तर मी सांगितलं फक्त. खुशी एक नजर सगळ्यांना पाहून शेजारी बसलेल्या करणला सांगत. सगळेच तिला आश्चर्याने पाहत होते. दुखवणाऱ्यातली किंवा पटकन बोलणाऱ्यातली ती वाटली नव्हती, पण आज गायत्रीला असं का म्हणाली हे काही कळत नव्हतं. असू दे करंदा, नसेल आवडलं तिला, इतकं काही नाही. वहिनी, नसेल आवडलं तर दे इथे. मे बी मला तुझी आवड अजून एवढी माहीत नाही, तर मला जे आवडलं ते आणलं तुझ्यासाठी. पण हरकत नाही, तू सांग आवडतं तुला काय गिफ्ट हवंय ते घेऊन येईन मी. गायत्री चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन विचारत. असं कसं नाही आवडलं? चांगल्याची पारख असेल तर ना. न आवडण्यासारखं काय आहे त्याच्यात? इतकं महागचं गिफ्ट घ्यायची सवय तरी आहे का? उगीच पोरीचं मन दुखवते. अक्का नेहमीसारखं. अक्का शांत रहा जरा, त्यांनी त्यांचं मत सांगितलं फक्त, त्यात इतकं काही बोलायची गरज नाही. दादा मध्ये पडत. हो वहिनी, तू सांग काय हवं तुला? तुझ्या आवडीचं गिफ्ट घेऊया. गायत्री पुन्हा विचारत. तुला जमेल माझ्या आवडीचं गिफ्ट द्यायला? खुशी तिच्या डोळ्यात पाहून विचारत. हो, का नाही जमणार? तू सांग ना काय हवं. गायत्री, काही गरज नाहीये, जे आहे ते चांगलंच आहे, असू दे. करण पुन्हा नाराजीत खुशीला पाहत. करंदा, आम्ही दोघी बोलतोय ना, थांब. वहिनी तू सांग. करंदाकडे नको लक्ष देऊ. नक्की मागू ना? आधी प्रॉमिस कर, जे मागेन ते देशील, नकार देणार नाही. हो प्रॉमिस, मी नकार देणार नाही. पण असं काय हवंय तुला ज्याला मी नकार देईन? गायत्री न कळून तिला विचारत.
हे हवंय मला. गायत्रीने प्रॉमिस केलं तसं खुशीने साडीच्या पदराखाली ठेवलेलं एक इन्व्हलप तिच्या हातात ठेवत, हे काय आहे? गायत्रीने इन्व्हलप पाहिलं तशी काही न कळून विचारत. तिचा चेहरा पाहून खुशीने डोळ्यांनी इशारा करत ते खोलून पाहायला सांगितलं. तसे गायत्री सोबतच मागे बसलेले सगळे दोघींना काही न कळून पाहत ऐकत होते. ॲडमिशन फॉर्म? गायत्रीने इन्व्हलप खोलून पाहिलं तर त्यात कॉलेजचा ॲडमिशनचा फॉर्म होता. हो, ॲडमिशन फॉर्म. तुझं स्वप्न आहे ना प्रोफेसर बनायचं? तेच पूर्ण करायचं आहे पहिलं. हेच गिफ्ट हवंय मला, खुशी तिला पाहून सांगत. वहिनी, तू दुसरं काही माग, हे नाही जमणार मला. गायत्रीने तो फॉर्म तिकडे टेकवला आणि तिथून निघाली. गायत्री, प्रॉमिस्ड मी, डोंट ब्रेक इट. हेच गिफ्ट हवंय मला. जाणाऱ्या तिचा हात पकडून खुशी तिला थांबवत. वहिनी, मला नाही जमणार हे. आपलं बोलणं झालं यावर. तुला सगळं माहिती आहे ना? हो, कारण तू चुकीचा विचार करते. आयुष्यात एक प्रसंग वाईट घडला म्हणून जगणं थांबायचं नसतं. मूव्ह ऑन द फाईट द सोल्युशन, हेच शिकवतात ना शिक्षक. तुलाही हेच पुढे शिकवायचं आहे आर्याला आणि तुला सगळ्या स्टुडंटला पण. जे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे पूर्ण होऊ शकतं त्याच्यासोबत जगायला नाही आवडणार का तुला? काय हरकत आहे पुढे जायला? आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. खुशी कळवळीने तिची समजूत काढत. गायत्रीने डोळ्यातलं पाणी पुसत आणि तिला पाहून एक नजर मागे सगळ्यांना पाहिलं. सगळेच तिच्याकडे आशेने पाहत होते, जणू सगळेच खुशीच्या विचाराशी सहमत असावे. दादा तर जणू डोळ्यात प्राण आणून तिच्या उत्तराची वाट पाहत असल्यासारखे वाटले. खुशीने पुन्हा तो फॉर्म तिच्या समोर धरला आणि तिला पाहू लागली. नाहीच ऐकणार ना तू? गायत्रीने त्या फॉर्मकडे पाहत आतुरतेने पाहणाऱ्या खुशीला विचारत तसं तिने नकारात मान डोलावली. ठीक आहे, मी प्रयत्न करेन, पण असं मध्येच ॲडमिशन, त्यात आत्ता आर्या पण. कसं जमणार सगळं? गायत्री पुन्हा फाटे फोडत. थँक्यू सो मच. तू तयार झालीस? यस दादा, सी सेड येस. तिने होकार दिलंय. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, नक्की तयार होईल. दादा, माझी ट्रिक पक्की हां आता. आणि तुमचा गोडाचा चहा पण बंद. तुम्ही शब्द दिलाय तसा. आणि गायत्री, डोंट वरी, आता तू काळजी करू नको, सगळी तयारी झालीये. दादानी तुझ्या आवडीच्या कॉलेजमध्ये फोन करून सगळी कल्पना दिली आहे. अर्जुनने तर ऑनलाईन फॉर्म पण भरला. फक्त तुझा होकार बाकी होता. ते झालं. तुझे सगळे बुक्स, स्टेशनरी, नवीन पर्स, सगळी शॉपिंग केली आम्ही दोघांनी. हो ना अर्जुन? आणि राहिला प्रश्न आर्याचा, तिला मी सांभाळेन. माई पण आहेत. तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. तिने होकार दिला तशी खुशी आनंदाने नॉनस्टॉप बडबडत. वहिनी, का केलं इतकं सगळं? तिचा तो आनंदाने सगळी तयारी पाहून गायत्री भावूक होऊन, माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी केलं सगळं. सॉरी, मगाशी तुझं मन दुखवलं. ते गिफ्ट छानच आहे, पण त्यापेक्षा खूप महागचं गिफ्ट मागायचं होतं तुझ्याकडे, म्हणून ते सगळं. खुशी एक नजर अक्कांना पाहून सगळं. वहिनी, खुशीने सगळं सांगितलं तशी गायत्री तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. सगळेच दोघींना पाहून खुश होते. दादा आणि माई तर जरा जास्तच. इतके दिवस ज्याची आशा सोडून दिली होती ती खुशीने पुन्हा जागी केली होती दोघांच्या मनात. करण तर सगळं ऐकून धक्का बसल्यासारखा तिला पाहत होता. फक्त कधी काय करेल खरंच नेम नाहीचा. कोणाच्याही विचारांच्या पलीकडे काहीतरी वेगळंच असतं हिचं. कंग्रॅच्युलेशन दी, बरं झालं तू होकार दिला. अगं, किती डोकं खाल्लं हिने माझं. छडी घेऊन मारायची बाकी होती फक्त. रात्रभर जागवला हा फॉर्म भरण्यासाठी. चोरी पण केली तुझ्या रूममधून सगळ्या डॉक्युमेंटची. आज जर तू होकार दिला नसता ना तर हिने काय केलं असतं काय माहीत. अर्जुन दोघींना पाहून बडबडत. हो ना खुशी, तू तर बॉम्बच फोडला.
कसली भारी ऍक्टिंग करते ग. एक क्षण तर खरंच वाटलं सगळं. मायरा पण उठून त्यांच्या मागे येत. हो ना, आम्हाला पण खरंच वाटलं. एक एक करत सगळे उठून आले आणि गायत्रीला शुभेच्छा देऊ लागले. सगळे गायत्रीच्या भोवती गोळा झाले. तशी खुशी हळूहळू सगळ्यांना पाहून गोळक्यातून बाहेर आली. अहो काय करताय? सगळे आहे तिथे. खुशी बाहेर मागे करणला धडकली. त्यांनी खांद्याला धरून तिला जवळ घेतलं. तशी ती आजूबाजूला पाहत, पाहू दे, डोंट केअर अँड थँक्यू सो मच. कुणाचं लक्ष नाही पाहून त्यांनी तिच्या गालावर ओठ टेकवले आणि केलेल्या कामगिरीबद्दल आभार मानले. सकाळचा सुंदर आणि भावुक सोहळा पार पडला. तसे सगळे आनंदाने पेटपूजेचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परतले होते. करण आणि दादा पण उद्या मुंबईला निघायचं असल्याने स्टडीमध्ये त्यांचं काम करत बसले होते. बाकी सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले होते. खुशी पण संध्याकाळी करण सोबत माहेरी जायचं असल्याने सगळी तयारी करून आपली नेहमीचं आवडीचं काम करण्यात गुंतली होती. हाय जॅस्मिन, वेलकम टू आवर मिनी गार्डन. कसं वाटतंय तुला सगळ्यांना भेटून? मला तर खूप आनंद झालाय तुला इथे आणून. तसा खास आहेस तू. सगळ्यांनाच वेड लावतो तुझ्या सुगंधाचा. तुझ्या समोर बसलेला हा सुगंध पण खूप प्रेमात आहे बरं तुमच्या. मला खूप खूप आवडतो तुझा सुगंध. आणि तू काय म्हणालास? इतके लेट का लावलं का तुला गार्डन मध्ये?